अरे यार, अरे फिरंग्या हळूहळू. अरे हा ठीक आहे. सावकाश सावकाश. दमला असशील ना तू. इथे आल्यापासून खूपच कामं करतोय. तुला सवयच नाहीये या कामांची. सवय नसली तरी गरज पडली तर काम करायची ताकद तर आहे ना. दी, अगं काहीतरी बोल ना. हे असं शून्यात काय बघतेस? छवी आणि निकेत ते दोघे तुला घरात विरोध करणारे गेलेत आणि तू साकेत तुझ्यावरती चिडलाय. अगं नाराज आहे तुझ्यावरती. काहीतरी बोल, त्याच्याशी बोल, त्याला जाऊन बघ, म्हणव ना त्याला, प्लीज काहीतरी कर. अगं नाही ऐकून घेणार तो काही आता कोणाच. त्याचा भाऊ घर सोडून गेला ह्याचं दुःख जास्त आहे त्याला. अगं पण मग काय करायचं? तो साकेतच तुझ्यावरती नाराज आहे आणि तुला ह्या घरात सपोर्ट करणारा साकेतच आहे. मग तोच नाराज असेल तर तुला सपोर्ट कोण करणार? कळतंय मला कामिनी, पण प्रत्येक गोष्ट बदलायला थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. जी गोष्ट माझ्या लक्षात येतेय ती तुझ्या लक्षात आली नाहीये कामिनी. त्या दुःखी बावळट बटाट्याला आता माझ्या बाजूने वळवणं जास्त सोपं झालं. कसं काय? एक सांगते ना. साकेतला माझ्याबद्दल पुन्हा प्रेम निर्माण होण्याआधी त्याच्या मनात अपराधी भाव निर्माण झाले पाहिजे. माझ्यावर अन्याय होत असताना तो माझी बाजू घेऊ शकला नाही, माझ्यावर विश्वास ठेवू शकला नाही, काहीच करू शकला नाही. याचं जेव्हा त्याला गिल्ट येईल ना तेव्हा तो जास्त बेचैन. आणि मग त्याच्या मनात एकदा का अपराधी भावना निर्माण झाली की तो स्वतःच येऊन मला सॉरी म्हणे. मग त्याला माझी चूक नाही, फक्त माझ्यावर झालेला अन्याय दिसेल. आणि मग तो पुन्हा माझा होईल. तसं झालं नाही तर? होणार, असंच होणार. त्यांनी घरातल्या सगळ्यांसमोर माझ्यासाठी घर सोडायचा निर्णय घेतलाय म्हटल्यावर माझी साथ द्यायला त्याला वेळ नाही लागणार आता. मग मी काय करू? फिरंग्या, मी पटकन खायला बनवते. काय बनवू सांग? शिरा बनव. ऐक ना, भूक नाही अगं छवी. का? भूक नसायला काय झालं तुला? सकाळपासून तू बाहेर होतास, आधी ऑफिसमध्ये होतास, मग घरी आलास, घरी इतकं सगळं घडलं, दिवसभर काही खाल्लं नाहीयेस तू. आणि तू काही खाल्लं नाहीस, तुझं डोकं दुखतंय माहितीये मला. मी पटकन काहीतरी बनवते ना. छवी छवी ऐक ना, खरंच इच्छा नाहीये. आणि आणि तसं पण तू कसं स्वयंपाक कसा करणार आहेस मला सांग ना. काहीच नाहीये आपल्याकडे. ना गॅस आहे, ना पुरेशी भांडी आहे, ना ग्रॉसरी आहे. कसं होणार ना? होणार, होईल ना काहीतरी सोय. तू कशाला उगाच काळजी करतोस? मी बघते काय. आलेच. अगं फिरंग्या, मग तू काहीच काळजी करू नकोस. मी व्यवस्थित सांभाळेन तुला. आपला संसार छोटा लुटूपुटूचा असला तरी मी तो व्यवस्थित सांभाळेन, व्यवस्थित करेन. फिरंग्या, तुझ्या सगळ्या कामात मी तुला व्यवस्थित मदत करेन, तुझी छान काळजी घेईन, तुला वेळेवर जेवू घालेन. बायको म्हणून मी तुला व्यवस्थित साथ देईन. आणि
आणि अरे फिरंग्या, गॅस नसला म्हणून काय झालं? मी चूल मांडेन ना, मला शिकवलंय आईने. मी व्यवस्थित चूल मांडेन आणि माझ्या फिरंग्याला चुलीवरचं गरमागरम जेवण खाऊ घालेन. आणि बाईजी काय म्हणते, तिने काय शिकवलंय आपल्याला? सगळे दिवस सारखे नसतात. कधी ऊन असतं, वारा असतो, पाऊस असतो, थंडी असते. तसंच सगळं संसारात सुद्धा असतं. आपण फक्त जगत राहायचं. आणि फिरंग्या, बाई आजीने आतापर्यंत आपल्याला जे जे शिकवलंय ना, त्याप्रमाणे आपण आपला संसार उभा करू. आपण कोणावर ओझं होऊन राहायचं नाहीये. बाई आजीने जो निर्णय घेतलाय त्याचा आपण मान ठेवू आणि आपल्या काळजीने तिला त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ. हे बघ, मी तुला पटकन यादी पाठवते मेसेज करून. तू पटकन सगळं सामान घेऊन येशील. हा? चालेल, आणतो लगेच. ठीक आहे, मी हा. थांब. ठीक आहे, आलोच. हो. पाठवा. पाठवते मी लगेच. हो. बाईजी, तुझ्या मनात नक्की काय आहे ते मला समजलंय. तू वरवर जरी कठोर वागत असलीस तरी तुझा पाठिंबा आहे आम्हाला. बाईजी, तुझ्या पायाची धूळ सुद्धा मला माझा संसार सावरायला मदत करेल, मला बळ देईल. तू दूर असलीस म्हणून काय झालं? तू मनाने कायम माझ्या जवळ आहेस, आमच्या जवळ आहेस. आजपासून तू या घरात राहायचं नाहीस. जोपर्यंत मी तुम्हाला बोलवत नाही ना, तोपर्यंत तू पण या घरात यायचं नाहीस. शपथ आहे माझी तुम्हा दोघांना. वाऱ्याची झुळूक झाले, सावली घेऊन हळूच आले. थोडीशी जिद्दी, थोडीशी हट्टी, भिडते थेट मी, भीती जगाची ना मला. जशी आहे तशी मी, नसे काही दिखावा, गजऱ्यात फुलांच्या जसा धागा सावा. पडदा वाकडी, कधी कुणाची नजर देईन, घराला सुखाचं कोंदण, आलं जरी संकटाचं वार. मी जिंकून घेईन सारं, मी जिंकून घेईन सारं, मी जिंकून घेईन सारं, मी जिंकून घेईन सारं. छवी, हा? छवी, बाप रे, अरे वा, किती मस्त चूल उभी केली आहेस तू. हो ना. वाव यार, नाईस. नाही, काय काय हाल करून ठेवलं स्वतःचे. पण हे खरंच छान आहे. नाईस नाईस.
हे सगळं सामान आणलंय बघ तू सांगितलं. हा ओके. मी पटकन हात धुवून येते. हा ठीक आहे ठीक ठेव आहे इथे. मी ठेवतो इथे. हो, हा. हो. तुम्ही एकट्या नाहीत, मी तुमच्या सोबत असेन कायमची, अगदी तुमच्या सावलीसारखी. छवी असताना कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही. माझी सावली मला सोडून गेली. काय होऊन बसलं का छवी? वाव काय सुगंध येतोय शिऱ्याचा. वाव नाईस. क्या बात है. नाईस. पास पास पास. लेट मी ट्राय. वाव या छवी लवली. अजिबात वाटत नाहीये की चुलीवर केलेस म्हणून. गरम आहे. लवली. यू नो व्हॉट, माईची आठवण आली. सिरियसली अगदी माईसारखा शिरा केलास. लवली लवली. तुला आवडला ना? हो हो आवडला. खूप आवडला. ट्राय कर. आणि आहे हा अजून. हो. छवी तुला जमेल ना असं इथे ऍडजस्ट करायला? हो फिरांग्या, तू सोबत असशील ना तर सगळं सोपं आहे. आणि तुला एक सांगू, मला विश्वास आहे लवकरच बाह्यजीचा आपल्यावरचा राग जाईल. त्या शांभवीचं सत्य सगळ्यांसमोर येईल. सगळं परत पूर्वीसारखं होईल आणि आपलं घर पहिल्यासारखं एकत्र असेल. साके जिजू, काय ग कामिनी? साके जिजू, दी दी कामिनी काय एवढी घाबरली? काय काय झालं? दीला दी दी वरती. एक मिनिट शांत हो शांत हो. नीट सांग काय झालं शांभवीला? प्लीज बघा ना तुम्ही तिला जाऊन. प्लीज बरं थांब. प्लीज जा साके जिजू. शांभवी 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 हे काय आहे सगळं? कामिनी आली होती माझ्याकडे. ती मला म्हणाली वर जाऊन बघा शांभवीला काहीतरी झालं म्हणून. घाबरून आलो इथे मी. हा सगळा काय प्रकार आहे शांभवी? तुला काही मला माहिती तू माझ्यावर खूप नाराज आहेस, पण आता माझी भूतकाळाची पाटी कोरी झाली. तर मला त्याच्यावर फक्त तुझं नाव लिहायचं. खूप प्रेम करते रे तुझ्यावर. गेल्या काही दिवसात जे काही झालं, जे काही घडतंय त्यांनी मी खूप घाबरले होते, अवघडले होते. पण एका बायकोने नवऱ्याला त्याचे हक्क आणि त्याचे अधिकार वेळीच द्यायला हवेत. मला खूप उशिरा कळलं.
सॉरी त्यासाठी. पण आज तुला मी ते सगळे हक्क आणि सगळे अधिकार देते. शांभवी, मगाशी गैरसमज करून देणारी शांभवी खरी आहे की आता हे सगळं बोलणारी शांभवी खरी आहे? नाही कळते मला. नको नव्हतं या सगळ्या वाईट गोष्टी आठवूस. झालं ते झालं. आता पण पुन्हा आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करूया ना. जुन्या सगळ्या वाईट आठवणी पुसून टाकू. पुन्हा नवीन गोड आठवणी तयार करूया ना. नाही सांग ना बायको. नाही म्हणजे इतक्या दिवसांनंतर आपल्या दोघांना एकांत मिळालाय. उरलेलं सगळं आयुष्य मला फक्त तुझ्यासोबत घालवायचंय. हे शक्य नाही शांभवी. हे फक्त तुझे साके, फक्त तुझे. आणि तू माझा आहेस. नवरा बायकोचं नातं जगात सगळ्यात जवळच असतं. आणि यापुढे पुन्हा तिसऱ्या व्यक्तीमुळे आपल्यात कधीच वाद आणि दुरावा निर्माण व्हायला नको. प्लीज सांग, प्लीज. ठीक आहे. हे बघ, काय खरंय काय खोटं आहे हे मला अजूनही माहित नाहीये. पण तुझा नवरा म्हणून मी तुला समजून घ्यायला हवं होतं. तुझी तगमग समजून घ्यायला हवी होती. मलाही माफ कर शांभवी. मगाशी तुझ्यावर आरोप होत असताना मी तुझी बाजू घ्यायला हवी होती. पण मीही तुझ्यावर संशयच घेतला. आय एम सॉरी. I love you, Saki. I love you. I love you. I love you too. अरे यार. अरे तिरंग्या हळूहळू. अरे हा ठीक आहे. सावकाश सावकाश. दमला असशील ना तू. इथे आल्यापासून खूपच कामं करतोय. तुला सवयच नाहीये या कामांची. सवय नसली तरी गरज पडली तर काम करायची ताकद तर आहे ना. आणि बायाजी नेहमी म्हणतात की आपण अशा वेगवेगळ्या कामातनच वेगवेगळे अनुभव घेत असतो. राईट. सो आपण एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. बरं ठीक आहे. तू हे कर तोपर्यंत मी कपडे सगळे आवरून घेते, लावून घेते कपाटात. चालेल. अरे तू अगं तू इकडे बॅग. हो. जरा सावकाश सांभाळून. हा घर आवरायच्या आधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं का तुला? नाही नाही नाही. मग मी ते तू अरे मग सांग ना वरती ठेवलंय ते.
वाव, किती छान घर सजवलंय. आम्ही दोघांनी मिळून केलंय. हा म्हणजे तसंच ठीक आहे. ए बाय द वे, वेलकम टू आवर हाऊस. बरं, घर तर छान सजवलंय, पण तुम्ही दोघं असे बाहेर राहतायत ते मला अजिबात पटलं नाही. हिरू, ठीक आहे, काही गोष्टी कोणाला पटत नसल्या तरी आत्ता आपण काही सिद्ध करू शकत नाही ना. काही गोष्टी गैरसमजातून घडल्या आहेत आणि काही गोष्टी झाकल्या गेल्या. बरोबर आहे. आणि जोपर्यंत मी हे सगळं खरं बोलते हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. नंतर वेळ आली की सगळ्यांसमोर सगळं सत्य येणारच आहे. मग आम्ही दोघं पुन्हा आपल्या घरी येणार. तू नको वाईट वाटून घेऊ किऊ. आणि आम्ही इथे मजेत आहोत, खूप मजेत आहोत, हो ना छवी? हो, आणि किऊ थोडेच दिवस फक्त आम्ही इथे असणार. एक्झॅक्टली. बस आणखी काही दिवस. एकदा शकुंतला मावशी सापडली की बरेच प्रश्न सुटले. मग बाई आजी आम्हा दोघांना घरी पण बोलली. पण क्यू, तू नको त्रास करून घेऊस. आणि ऐक, घरात कोणाशीही वाद घालू नकोस. घरात सगळ्यांची काळजी घे. बाई आजीची पण काळजी घे. हो छविताई. क्यू, तू काळजी घे. तू सावध राहा. आणि घरात जे काही होईल त्या सगळ्यावर लक्ष ठेव. आणि साकेत दादूची काळजी घे. हो छविताई. आणि डोंट वरी क्यू, आम्ही लवकरात लवकर शकुंतला मावशीला शोधणार आहोत. बरं ठीक आहे, मी येते. बाय, टेक केअर. बाय. तर शांभवी खरी बोलते की खोटी हे लोक तपासून बघणारच. वाट लागली शांभवीच्या. साकेत उठ. ए साकेत, ऑफिसला जायला उशीर होतोय, उठ लवकर. शांभवी, उठ. बायाजी वाट बघतात ब्रेकफास्ट करायला. उठ पटकन. अरे ऑफिसला नाही जायचंय का आज? उठ मग पटकन. चल चल चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवर आता पटकन. चल. काय विचार काय आज? हा, शांभवी, मी ठरवलंय इथून पुढे तुला अजिबात एकटं सोडायचं नाही. कायम तुझी साथ द्यायची. तर जे झालं ते झालं. इथून पुढे आपण यावरच काम करायचं. म्हणजे मी तुझ्या आईला शोधणार आहे. आजच पोलीस स्टेशनला जाणार आहे आणि आईची कंप्लेंट नोंदवणार आहे. शांभवी, काही झालं तरी तुझ्या आईला शोधायला हवं. नको ना प्लीज. प्लीज असं नको करू साकेत, प्लीज. नको काय म्हणते शांभवी? तू आईला शोधायला हवं आपल्याला. तुझं असं काही केलंस ना तर तू पोलिसांची मदत घेतोयस हे जर त्या राजनाथला कळलं तर तो आईला मारून टाकेल. नाही 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 शांभवी,
शांभवी शांत, हे बघ इकडे बघ माझ्याकडे. नको नको प्लीज. नाही होणार असं काही. राजनाथ काही करणार नाहीये का? आणि मला काय वाटतंय तो तुम्हाला घाबरवण्यासाठी धमक्या देत असणार आहे. हे बघ तो काही करू शकणार नाही आणि मुळात तो काहीतरी करेल या विचाराने आपण हातावर हात ठेवून शांत नाही बसू शकत ना.